आजच्या भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या. उद्या आहे रक्षाबंधन, तर त्यासाठी आपण आज दरवाजापुढे काढण्यासाठी सुंदर अशा रांगोळ्या पाहणार आहोत. अगदी सुंदर आणि सोप्या अशा आजच्या डिझाईन्स आहेत. आणि ह्या सर्वांना काढायलाही येतील इतक्या सोप्या अशा पद्धतीने पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि यातली तुम्हाला जी पण डिझाईन आवडेल, ती डिझाईन नक्की तुम्ही तुमच्या दरवाजासमोर उद्या काढा. बघा, तुमच्या दरवाजाची शोभा नक्कीच या रांगोळ्यांनी वाढेल. तर पहा, आपली जी पहिली डिझाईन आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त एक चौकोन काढून साईडला एक पान काढायचं आहे आणि मध्ये एक राखी आपल्याला काढायची आहे. तर बघा, अगदी सिंपल अशी डिझाइन आहे ही मैत्रिणींनो. सगळ्यांनाच जमेल अशीच आहे. इथे बघा, आपली राखी झालेली आहे रेडी. आणि इथे बघा, आपण आता नॉर्मल डिझाइन बनवणार आहोत. आपण जे नेहमी बनवत असतो डॉट्समध्ये केंद्रवर्धिनी काढून त्याच्यावरती 3 डॉट्स द्यायचे आहेत. आणि अगदी जास्त वेळ पण घेणार नाही तुमच्या या डिझाईन्स. अगदी तुम्ही कमी वेळामध्ये या डिझाईन्स काढू शकता. बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल पक्ष्यांचा वगैरे, तर आता तो तर मी काही चेंज करू शकत नाही. तर आय एम सो सॉरी त्याबद्दल. थोडंफार प्लीज ॲडजस्ट करा. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे आवाज येत असतात. पण आता मी माझी जागा तर चेंज नाही करू शकत. माझ्याकडे दुसरी जागा पण नाही आहे व्हॉईस ओव्हर करण्यासाठी. तर जिथे आहे तिथेच आता मला करावं लागते. तर इथे बघा, आपण डॉट्स देऊन घेतो. हे तुम्ही बॉटलने पण करू शकता. पण माझे काही बॉटलने एवढे व्यवस्थित येत नाहीत, त्यामुळे मला हातानेच करावे लागतात. ज्यांना बॉटलने परफेक्ट येत असेल ना, त्यांनी बॉटल पण वापरू शकता. तर इथे आपण नेहमी बनवतो ती डिझाईन बनवायची आहे आपल्याला, सिंपल अशी. तर रिकामं ठेवण्यापेक्षा मग असं छान दिसेल असं काहीतरी आपण बनवायचं. तर बघा, आपली आता ही डिझाईन तर ऑलमोस्ट होतच आलेली आहे. अगदी सिंपल डिझाईन आहे, पण बघा केवढी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि जागा पण आपल्याला फार कमी लागते अशा डिझाईनसाठी. तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे ही राऊंडमध्ये आहे, सर्कलमध्ये आहे. तर इथे आपल्याला 2 कॉम्बिनेशन वापरायचे आहेत. मी ब्लू आणि पिंक कलर वापरलेला आहे. ब्लू थोडासा डार्क कलर आहे माझ्याकडे आणि पिंक पण थोडासा डार्कच आहे. इथे आपण राखी बनवणार आहोत, राखीचं डिझाईन. तर तुम्हाला ज्या पद्धतीच्या माहिती असतील त्या पद्धतीच्या तुम्ही बनवू शकता. अगदी छान आणि सोपी अशी रांगोळी आहे ही पण. ज्यांना मोठी रांगोळी काढायची असेल, तर त्यांच्यासाठी आहे ही रांगोळी. तुम्ही ही डिझाईन पण काढू शकता. ज्यांच्याकडे जास्त जागा असेल ते पण ही डिझाईन काढू शकता. आता जिथे-जिथे गरज नाही आहे ना, तिथे मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. म्हणजे ज्या डिझाईन तुम्हाला माहीत आहेत, त्या डिझाईन मी थोड्याशा फास्ट दाखवलेल्या आहेत आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये. कारण की मग खूप लाँग व्हिडिओ होणार होता आणि मी फक्त तुम्हाला 4च डिझाईन शेअर करते आहे. कारण ह्या डिझाईन जास्त फास्ट पण दाखवल्या तरी पण मग त्या तुम्हाला समजणार नाही आणि जास्त स्लो दाखवल्या तर मग तुम्हाला कंटाळा येईल पाहायचा. त्यामुळे मग थोडासा मीडियम स्पीड आहे आजच्या सर्व व्हिडिओंचा. तर इथे इथे नॉर्मल डिझाईन आहे. आपली जी नेहमी आपण बनवत असतो तीच डिझाईन आहे. या रांगोळीमध्ये मी जास्त काही एवढे डिझाईन्स वगैरे काही यूज नाही केलेले आहे. ही अगदी सिंपल आणि सोबर अशी रांगोळी आहे. मागच्या भागातल्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान
प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या ताईंनी, दादांनी मला कमेंट केलेल्या आहेत, त्यांचे धन्यवाद. तुम्ही असे छान-छान कमेंट्स पण करत राहा आणि रांगोळ्या पण नक्कीच ट्राय करत राहा. तर आपली ही डिझाइन रेडी आहे. बघा केवढी सुंदर, छोटीशी आणि सिंपल अशी डिझाइन आहे. तुम्ही मध्ये डॉट्स पण देऊ शकता अजून एक-एक. आपली पुढची डिझाइन अगदी सुंदर डिझाइन आहे मैत्रिणींनो ही. इथं बघा आपल्याला आधी चौकोन काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जोही कलर आवडेल तो कलर तुम्ही इथे वापरू शकता आणि फक्त सिंपली आपल्याला इथे 2 राख्या बनवायच्या आहेत. आता मी थोडंसं फास्ट दाखवतीये कारण की आता आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपण बनवतो या डिझाईन्स राखीच्या वगैरे. इथे मी 2 टाईपच्या डिझाईन दाखवल्या आहेत. 2 राख्यांच्या 2 डिझाईन दाखवलेल्या आहेत. ही जी आहे ना पहिली डिझाईन आपण अगदी जुन्या म्हणजे 90sचे जे असतील त्यांना रिलेट करेल. तेव्हा अशा टाईपमध्ये राख्या मिळायच्या. तर मी त्या टाईपमध्ये ही डिझाईन काढलेली आहे आणि एक अगदी सिंपल राखी काढलेली आहे. आणि इथे आपल्याला सिंपली फक्त डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. बघा माझे बॉटलने कधीच डॉट चांगले येत नाही. जितके माझे हाताने परफेक्ट डॉट्स मला जमतात, तितके माझे बॉटलने आजपर्यंत कधीच नाही आले. तर इथे बघा आपण सिंपल आणि अगदी छान अशी छोटीशी डिझाईन काढणार आहोत. अगदी एंडिंगची डिझाईन आहे ही. सेम डिझाईन आपल्याला वरती पण काढून घ्यायची आहे. आता ज्यांच्याकडे कमी जागा असेल त्यांनी अशा पद्धतीने छोट्याशा रांगोळ्या काढू शकता. आणि इथे मध्ये आपण नाव लिहिणार आहोत. माझं काही एवढं छान येत नाही. मला लिहायला येत नाही रांगोळीच्या कुठल्याच रांगोळ्यांमध्ये नाही येत. पण मी प्रयत्न केलेला आहे. हे बघा इथे छान सुंदर असं नावाची आपली ही डिझाईन रेडी आहे. आपली लास्टच्या आजची डिझाईन आहे ती पण सर्कलमध्ये आहे. इथे आपण 2 राख्या काढणार आहोत. ही पण सिंपल डिझाईन आहे. म्हणजे अशा डिझाईन्स आहेत आजच्या सगळ्या की ते तुम्हाला पाहिलं तरी तुम्हाला त्या काढायला येतील इतक्या सोप्या आहेत सगळ्या. आणि मोठ्या-मोठ्या आहेत डिझाईन्स आजच्या छोट्या बिलकुल नाही आहेत. बघा इथे आपण 2 राख्या काढून घेतलेल्या आहेत. मोठ्या डिझाईन शूट करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि व्यवस्थित येत पण नाही एवढं शूट करायला. छोट्या-छोट्या सिंपल डिझाईन्स छान व्यवस्थित शूट होतात. आता इथे आपण जी नेहमी काढतो तीच डिझाईन आहे. जी आपल्या मागच्या ह्याच्यात होती तीच आहे. मागच्या डिझाईनमध्ये होती तीच. उद्याच्या भागातही आपण अशाच सोप्या आणि सुंदर रक्षाबंधनसाठीच्याच रांगोळ्या पाहणार आहोत. कारण की मी भरपूर रांगोळ्या काढलेल्या तर होत्या, पण बघा तुम्ही 4 रांगोळ्यांमध्येच एवढा वेळ गेलाय तुम्हाला दाखवायला आणि भरपूर मी स्पीड पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. पण ठीक आहे, आता मी उद्याच्या भागामध्ये पण शेअर करेल तुमच्यासोबत. तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक सुंदर अशी कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. बाय बाय.